नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या वेळेला 6वा अध्याय निम्मा बघितला होता. मी तुम्हाला म्हटलं होतं 6वा अध्याय हा बराच मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांचे इतक्या सुंदर ओव्या आहेत, इतकं सुंदर वर्णन आहे जे अष्टांग योगाच्या संबंधाने आलेलं आहे आणि त्याच्यात कसा तो साधक त्याच्यामध्ये त्या आत्मरूपाकडे जाताना काय काय त्याच्यात बदल होता असं त्याच्यात सुंदर रीतीने सांगितलं आहे. म्हणून मी म्हटलं मुद्दाम त्यातल्या काही ओव्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून तेव्हा आपण मागच्या वेळेला निम्म्याच्यापर्यंत आलो होतो. आपण बघितलं, परत थोडा प्रस्तावना घ्यायची झाली तर दुसऱ्या अध्यायात ज्ञान योगाच्या अनुषंगाने भगवंताने अर्जुनाला सांगितलं काय युद्ध करायला पाहिजे. तिसरा कर्मयोग सांगितला की मग ते कर्म कसं केलं पाहिजे. तो क्षत्रिय आहे, त्याला कर्मयोगच पाहिजे, संन्यास घेऊन त्याने उपयोग नाही. मग तेच कर्म कसं करायचं हे चौथ्यात बघितलं आपण की ज्ञानाच्या दृष्टीने कर्म करून ते न केल्यासारखं करायचं. त्याचा संन्यास, ज्ञानकर्म संन्यास, ज्ञानाच्या दृष्टीने कर्माचा संन्यास करायचा. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की कर्मयोगी आणि संन्यासी दोन्ही सारखेच आहेत. त्यांची जर वृत्ती बघितली तर दोन्हींमध्ये संयम पाहिजे, भक्ती पाहिजे, सगळंच पाहिजे. कुठल्याही मार्गाने जा तुम्ही परमेश्वराकडे, पण भक्तीचा स्तर पाहिजे त्याला. आणि त्यांनी पण ही वृत्ती ठेवली पाहिजे की इंद्रियांवर मुख्य नियंत्रण कसं ठेवायचं. मग हेच आता ज्ञानाच्या दृष्टीने कर्म करायचं तर ते आपण शरीरावर कसं नियंत्रण ठेवायला पाहिजे, मनावर कसं नियंत्रण ठेवायला, म्हणून आत्मसंयम योग हा. आणि त्याच्यात आपण निम्म बघितलं होतं. आणि हा जो योगी आहे, कर्मयोगी आहे, तो कसा वागतो आणि कशा तऱ्हेने नियंत्रण ठेवतो आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी अष्टांग योग अनुसरणारा, त्या पद्धतीने जाणारा जो साधक आहे त्याच्या क्रिया कशा कशा असतात आणि तो एकेका चक्रातून आपली शक्ती वरती कशी नेतो याचं फार बहादर वर्णन केलेले तुम्हाला सांगितलं. ते आपण जे आपल्याला माहिती आहे इडा पिंगळा डावी उजवी नाडी ज्याच्यात आपली प्राणशक्ती वाहत असते आपल्या शरीराची. पण हे जे योगी लोक जे असतात ते आपल्या योगबलाने सुषुम्ना म्हणून ही मधली नाडी असते त्याच्यातनं तो प्रवाह प्रवाहित करतात. आणि ही जी प्राणशक्ती आहे त्याला ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी हे नाव दिलेलं आहे. मागच्या वेळेला उल्लेख झाला होता, आपलं थोडं बघितलं आपण. आणि एवढं पण मी म्हटलं होतं की काही अभ्यासकांनी भाष्यकारांनी असं म्हटलेलं आहे की आज विज्ञानाच्या भाषेत ज्याला DNA असं म्हणतात आणि ते सर्पाकृती अशा त्याच्या ज्या वेढे असतात तीच कुंडलिनी आहे खरं. त्याच्यातच सगळे आपली ब्लूप्रिंट जसं म्हणतात तसं असतं. आणि ती प्राणशक्ती खरी असते, त्या प्राणशक्तीवर आपलं चाललेलं असतं. ती प्राणशक्ती ऊर्ध्वगती करून हे योगी लोक प्रत्येक चक्रातनं आपली 7 चक्र आहेत. तिथलं हे ब्रह्मचक्र धरलं तर सहस्रार चक्र धरलं तर, आणि त्या प्रत्येक चक्रामधून हे जे चित आकाश म्हटलं जातं तिथपर्यंत ही शक्ती ते योगी लोक नेतात. आणि शेवटी त्या मूर्ती आकाश असं पण म्हणतात त्याला, त्याच्यात ती शक्ती नेऊन मग तिथे जीवाशिवाची भेट होते असं ते आहे. तर आपण इथपर्यंत आलो तर थोडंसं मी प्रास्ताविक घेतलं
महिना जातो आपल्यामध्ये म्हणून थोडं लिंक लागावे म्हणून सांगितलं. ती शक्ती आता कुंडलिनी शक्ती ती वरती वरती जाते. ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं पहिल्यांदा काही चक्रातनं मूलाधार, नंतर अधिष्ठान, त्या ह्याच्यातनं जाताना शरीरातली स्थित्यंतर काय काय घडतात तेव्हा त्या शरीरामध्ये सगळे दोष काढले जातात. सगळे धातू म्हटलेलं इथे ऐके पार्थिव धातू आम्ही आरोग्यता काही नुरवी. आरोग्यता म्हणजे इथे तरी कल्पना केली की जणू ती सगळं ते भक्षण करते. आणि ते पृथ्वी तत्व जलतत्व हे जणू ते शोषून घेते सगळं. ऐसे दोन्ही भूते काय ते वेळी संपूर्ण झाले. मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पासी. सुषुम्नेच्या तिथं ती सौम्य राहते. कुठली दोन्ही भूत मी म्हटलं तसं पृथ्वी तत्व जलतत्व ते तर तृप्तीचे संतोषे गरळते वमिमुखे तेणे तियेची पियुष प्राणुजिये. त्यांनी अशी कल्पना केली ज्ञानेश्वरांनी की ही जी शक्ती आहे ती सगळी ही दोन्ही धातू भक्षण करून जणू तृप्त झाली आहे. आणि त्याच्यातनं जी ते गरळ टाकल्याप्रमाणे एक ते बाहेर टाकते ते अमृत असतं. ते अमृताप्रमाणे म्हणजेच काय तर ती एक अलौकिक शक्ती निर्माण होते तिथे. म्हणजे ही प्राणशक्ती प्रत्येकातच असते आपल्या ह्याच्यात. आणि ही ती 6 चक्र ती आपलं म्हणतो ना जसं केंद्र आहेत जलशक्तीची जशी काही केंद्र असतात की तिथे त्या केंद्रांमध्ये ती शक्ती निर्माण होऊन एकेका ह्याच्यातनं पुढे जनरेट होत जाते. तशी ही चक्र आहेत. तर त्या चक्रामधनं एक एक ती जात असते आणि ती प्रत्येकाच्या ह्याच्यात असते. पण इथे या योगाच्या ह्याच्यात विशेष करून ती जास्ती कार्यरत होते, जास्ती तेजस्वी होते. म्हणून म्हटलंय संतोषे गरजे वमी मुखे पियुष प्राणुजिये. हा पियुष जणू काय अमृताप्रमाणे आहे आणि त्या अमृताप्रमाणे ती शक्ती वाढून शरीराला तेजस्वी करते. ही शक्ती मार्ग मोडिता नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. आता कशी स्थिती होते त्या योगाची? या स्थितीतनं जाताना सुषुम्ना सोडून इतर नाड्यांचे कार्य बंद पडतात. त्यांचे इतर कार्य बंद पडतात त्यांचे. म्हणून नवविधपण वायूचे नवविध म्हटलेलं आहे. पंचप्राण जे आपण आदान उदान अपान प्राण जे म्हटलेले आहेत ते 5 वायू त्यांची निरनिराळी कामं असतात. 9 प्रकारची कामं आहेत त्यांची म्हणून ती नवविध आहे. ते एरवीचं ते त्यांचं कार्य असतं ते हवेला नष्ट होतं. जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. हे नेहमीचं जे त्यांचं कार्य बंद पडते वेगळ्या प्रकारचंच तेज निर्माण झाल्यामुळे शरीराची आतली आणि बाहेरची क्रिया बदलतेच मुळी सगळी त्या योगाची. आणि म्हणून आता नेहमीच्या क्रिया म्हणजे आपल्याला जे शरीराला नेहमी भूक तहान झोप अशा ज्या आपण नेहमीच्या लागतात क्रिया गरजा त्या तिथे नाही. धर्मी नाही म्हणतात. म्हणून तो योगी कित्येक महिने तसाच राहू शकतो. पाणी अन्न देतो कारण ती शक्ती निर्माण झालेली आहे त्याच्यात. इडा पिंगळा एकबटती गाठी तिनी सुटती साही पदर फुटती चक्रांचे. 6 चक्रांच्या गाठी सुटतात म्हणतात. म्हणजेच त्या चक्रामधून ती शक्ती जात वर जाते ती. आणि शशी आणि भानू ऐसी कल्पीचे अनुमान म्हणजे चंद्रनाडी सूर्यनाडी तुम्हाला पण माहीत असेल आपल्या आयुर्वेदात म्हटलेलं आहे. एक शीतल असते एक उष्ण असते. उजवी उष्ण असते डावी चंद्रनाडी शीतल असते. ऐसे कल्पीचो अनुमान म्हणजे योगशास्त्रात असं कल्पना म्हणजे असं आता उद्या तुम्ही म्हटलं कुठेही सुषुम्ना नाडी सांगा कुठेही कुंडलिनी शक्ती सांगा तसं नाही. ते अनुभवायच लागतं. असं दाखवता येत नाही. म्हणून त्याची जो अनुमान तो वातीवरील पवन दिवसिता न दिसे म्हणजे जो आपला नेहमीचा श्वासोश्वास चाललेला असतो तो सुद्धा जाणवत नाही. इतका अतिसंख्या असतो की आपण म्हणतो नाकाला सूट लावून बघा आहे की नाही श्वासोश्वास सूट. तर तसं बघितलं तरी ते कळणार नाही की तो हा इतका श्वासोश्वास सगळ्या शरीराच्या क्रिया मंद होऊन जातात. असे हे बदल होत जातात त्याच्यामध्ये.
आता हे शरीराचे एक 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 एवढी ही क्रिया सगळी झाली. आधी आपण मागच्या वेळेला बघितलं होतं ते दोन धातू सगळे एक एक खात झाल्यामुळे शरीरातली सगळी जे मेद असतो, चरबी असते ती सगळी नष्ट होते आणि हाडाचा सापळा बांधलेला असतो आणि त्वचा नुसती चिकटली आहे का काय जणू अशी झालेली असते. पण आता ह्याच्यानंतर ही चक्र भेदून जेव्हा कुंडलिनी शक्ती जाते वरपर्यंत त्यावेळेला मात्र बदल व्हायला लागतात शरीर. आणि तेव्हाचं त्यांनी वर्णन फारच खूप आपण थोडक्यात बघायचंय पडल्यामधल्या वगैरे. मग काश्मीरीचे स्वयंभका रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैसी दिसे. बदल व्हायला लागतो शरीरात, तेजस्वी होत. रक्तवर्ण तांबूस दिसतं. काश्मीरी म्हणजे केशर. केशरला त्याचा स्वतःचाच रंग पण लोभस असतो आणि सुवास पण असतो, गंध पण असतो. तशा प्रकारे अवयव व्हायला लागतात. आणि इथे कल्पना केली ज्ञानेश्वरांनी, रत्नबीजा निघाले कोंब. बीज आपण पेरतो, समजा रत्न पेरलं आपण, त्याला कसे कोंब निघतील, तशी म्हणे तेज त्या अवयवांचं दिसायला. कल्पना करा नुसती तुम्ही, आपण कल्पनाच करू शकतो, बाकी काही. अशा आता स्वतः ते महायोगी होते हे त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे, म्हणून त्यांनी स्पष्ट इथून दिलेलं आहे. एखादा महान योगी संत मोठा तुम्ही बघा, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, त्याचं शरीर. मला कित्येक जणांनी सांगितलं ते सत्य साईबाबा काका त्याच्या पाया पडायला त्याची पावलं ती गुलाबी गुलाबी कपड्यासारखी अति मृदू असे असतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये तो बदल होतो. वृद्धाप तरी पहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळ दशा. तारुण्य तर जाऊ देच, म्हणजे जर समजा तो काय वयात असेल ते वृद्धाप्य जातं, तारुण्य पण जातं. आणि जणू काही तो बालक आहे अशा प्रकारे त्याची सगळी त्वचा अवयव ते जे सगळं दिसायला लागतं. सगळ्याच बाबतीत असं लोपली उघडे बाळ दिशा, म्हणजे गेलेलं बाळ पण जणू काय आलंय असं होतं. अशा प्रकारच्या ह्या त्याच्यामध्ये सगळ्या बदल व्हायला लागतात सगळ्याच ह्याच्यामध्ये. त्याच्यात त्यांनी खूप केले. दात कसे होतात, जणू काही दोन पांतीमध्ये हिरे बसवले असे दात. माणक उगवली त्वचेवर असे रोग दिसायला लागतात. आणि डोळे तरी करचरण तळे जैसी का रातोत्पलनी, म्हणजे तसं रातोत्पल उत्पल कमळ तांबूस कमळ असतात त्याच्यासाठी दिसायला लागतात. डोळे अत्यंत सुंदर जणू, आणि त्याच्यात मोती शिंपल्यामध्ये म्हणे वाढला की जसं शिंपला उकलतो तसं डोळ्यातलं तेज म्हणे मावत नाही त्या पापड्यातलं, असं इतकं तेज त्याच्यामध्ये व्हायला लागतं. अशा प्रकारे ही ती जी कुंडलिनी असते ती कुंडलिनी जगदंबा म्हटलंय ज्ञानेश्वरांनी तिला. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, चैतन्य रूपी राजा आहे त्याची शोभा आहे. चैतन्य आपल्यात आहे, आत्मा रूपी बसलेला आहे परमात्मा तो. अशी ही ती तिथपर्यंत त्या एक एक चक्र भेदून वरती शिवाच्या भेटीला जायला लागते ही कुंडलिनी शक्ती. हे असं ते कुंडलिनी बाळा हृदयात आली तव अनुहताची बोली चावळेते. अनाहत चक्र हृदयात असे असते तिथपर्यंत जेव्हा ती येते म्हणे हृदया आतू आली असं म्हणते. अनाहत चक्र असंच त्याला नाव आहे. अनाहत चक्र का अनाहत, आपण मुद्दाम जो हाताने आवाज करतो तो, पण आपल्या हृदयाचे ठोके आपल्या जन्मापासून काही न करता सुरू आहेत ना ठोके. म्हणून बघा एखाद्याला काय हृदय त्याला एकदम झटका आला वगैरे तर तो मुद्दामून तो परत सुरू करण्यासाठी आघात करतात, कृत्रिम श्वासोश्वास देतात. तो अनाहताची बोली चावळ येते, म्हणजे ती जणू काही बोलायला लागते. म्हणजे त्यावेळेला त्या योगाला काही आवाज ध्वनी येतात. आणि इथे वर्णन केलेलं आहे त्यांनी काही सगळ्या महापुरुषांनी की तालनाद, वेणुनाद, कृष्णाची जणू काही बासरी वाजते असे वेणुनाद, असे सगळे त्याला ऐकवायला लागतात. शंखनाद, म्हणजे लौकिकात आपण म्हणतो की दोन्ही कानात आपण बोटं घातली ना तिथे समुद्राची गाज ऐकू येते,
तसा, पण तो निखरं हा वेगळाच असतो. शिवाला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्राकडे ही जेव्हा शक्ती जात असते तेव्हा योग्याला हे अशा प्रकारचे आवाज येऊ शकतात, नाद येऊ शकतात असं ज्ञानदेव म्हणतात. आणि तिचं बरंच वर्णन केलं ही कशी म्हणजे जाऊ शकते, आता तो फक्त योगीच जाणे, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यांनी म्हटले, नाथ पवनाची पुतळी पांघरुली होती सोनसळी, ते फेडविना वेगळी ठेवली तया. पुतळी अदृश्य, एखादी अदृश्य होती आणि तिने सोनसळी, सोन्यांची लखलखावी असे काहीतरी पांघरलेलं होतं आणि ती नुसती फेडून वगैरे ठेवली आहे असं तिचं म्हणे रूप आहे. का लखलखोनी हरपली बीजू गगनी, अशा बीज एकदम लखलखते असं तिचं तेज आहे. त्या कुंडलीच्या तेजाचं हे सगळं वर्णन केलं त्याने. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची आ. अशा प्रकारे हे शक्तीचं तेज एकेका चक्रातनं जाऊन त्या लोपे म्हटलेलं आहे, लय पावतं आणि ते ह्याच्यात विलीन व्हायला लागतं. तेव्हा एखाद्या वेळेस ते शरीर पण त्याचं दुसऱ्यांना दिसत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, रिद्धी सिद्धी प्राप्त होतात, त्याप्रमाणे तो डोळ्या माझी लपेट जगाची, दुसऱ्यांच्या डोळ्यांना तो दिसणार नाही, ही शक्ती त्याला प्राप्त होते. आपल्याला जर विज्ञानाच्या दृष्टीने बघितलं की आपल्याला एखाद्याची कसे दृष्टी होते, तुम्ही मला दिसताय तर काय होतं, तुमच्यावर एक प्रकाश किरण परावर्तित होऊन माझ्या डोळ्यात जाणार आणि तिथे छबी उमटणार आणि ते होणार. तर त्याची अशी शक्ती होते, ते परावर्तित होणारे किरण ते ह्याच्यापर्यंत जाणारच नाहीत किंवा त्याची शक्ती होणार नाही, म्हणून आपण म्हणतो अदृश्य झाला. अशा शक्ती त्याला प्राप्त होतात. तैसे होय शरीरे ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. पिंडजनी म्हणजे सामान्य पिंडाचे लोक असतात, त्यांना हे चमत्कार वाटतात. ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले नाहीये. ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे भाजले, योगशक्तीने शक्य आहे की नाही ते, अशी शक्य शक्य आहे ते. आकाशात संचार करणारे म्हणजे खेचर, वायुरूप, म्हणजे त्याचं शरीर वायुरूप होतं चढ काही, आणि म्हणून ते दुसऱ्यांना दिसत नाही. आणि असं करता करता पाठी आपण ऐकला उरे, परी शरीराचे ने अनुकारे, मग तोही निघे अंतरे गगना मिळे. गगना म्हणजे ही चित आकाश मी म्हटलं ते. सहस्त्रदल चक्र, सहस्त्र पाकळ्यांचं ते चक्र असतं. प्रत्येक चक्राला त्यांनी किती पाकळ्या वगैरे, त्याच्यात आपण आता त्या काही करत, तर तिथपर्यंत मग ही ती शक्ती जाते. त्यावेळेला मात्र वायुरूप ऐसे मारुत ऐसे नाम होये, ती वायुरूपच राहते. तिचं मूळचं रूप जाऊन ती वायुरूप राहते, पण ही शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. जोपर्यंत ती शिवाला मिळत नाही तोपर्यंत तिचं शक्तीचं नाव आहे. पै मेघाचे मुखी निवडला, समुद्र का बोगी पडला, तो माहुता जैसा आला आपण पया. हे चक्र कसं होतं म्हणजे आपण तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये जे ब्रह्मापासून कर्म सुरू होतं तेच कर्म माणसाने करून, परमेश्वरासाठी करून परत ब्रह्माकडे न्यायचं, ब्रह्माला व्हायचं, ब्रह्मरूप व्हायचं. हे जसं चक्र आहे तसंच म्हणे हे मेघाचे मुखी निवडला, समुद्र का बोगी पडला. मेघाचं पाणी, समुद्राच्या पाण्याची वाफ होते ते मेघामध्ये जातं आणि परत मागुता जैसा आला, परत समुद्रात आपण पया आपल्याच मूळ रूपात. तशी ही जणू काही शक्ती आपल्या मूळ रूपाकडे ओढ घेते. शिवाला भेटाय चाल कुंडली प्राणशक्ती. आता तिला वायुरूप आहे, मारुत रूप आहे. तेव्हा पिंडाचे निषेध पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. पिंडाचे निषे, शरीराच्या सहाय्याने हे सगळं करत असतो तो, आपलं जे स्थूल शरीर आहे. पदी पद प्रवेशे, पदी परमेश्वरा, हे पद म्हणजे आपला जीवात्मा तो एक होतोय, ही प्राणशक्ती एक होतोय. हे एकत्व तसं असतं बरं अर्जुना, पण हे काय माहिती का, बोलायची गोष्ट नाहीये, ते अनुभवास लागतो.
आता हे सांगतोय, गुरु शिष्याला सांगतोय म्हणून ते काहीतरी शब्द वापरावे लागतात, पण ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये. तेच म्हणतात की म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा तू पैठीकीचे. संवादाच्या गावात म्हणे ह्याचं काही काम नाहीये, शब्दाच्या गावात ह्याचं काही काम नाहीये. न चढेची बोलाच्या हातात ते सांगतो, हे अनुभवच घ्यायला पाहिजे, स्वतः अनुभवच घ्यायला पाहिजे. म्हणून अपरोक्ष अनुभव जो म्हणतो, विज्ञान रूप जेव्हा होतो सांगतो, तो त्यालाच अनुभव मिळतो. आणि त्याप्रमाणे मग ही शक्ती त्या एकेका चक्रातनं जाऊन ती अजून अजून तेजस्वी होऊन ते शरीर पण तेजस्वी करते. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तेव्हा अर्जुन म्हणेली के साचची जी हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रतीती म्हटले बघा, हा अनुभव घ्यायला पाहिजे आपल्या. आपण अंतरी फाके, हा जर अनुभव अंतरात असा आला, विश्वची हे अवघे झाके, त्याच्या दृष्टीने हे जग राहत नाही, हे माया आहे. हे जग राहत नाही, हे विश्वरूप सगळं आहे, तो विश्वरूपातला ब्रह्मच आहे. हे सगळं विश्व पण ब्रह्मरूप झालं त्याला. सगळं ऐकून मला दरवेळेला हे वाचताना माझ्या अंगावर काटा येतो, जे वर्णन केलंय. अर्जुनाची पण तशी स्थिती झाली असेल ना. अर्जुन पण भारावून म्हणताय, होय महाराजा होय म्हणे साचची. जसं आजी गोष्ट नातवाला हात झोपायच्या, तो झोप म्हणते, आजी म्हणते अरे मी सांगते तू हो म्हणलं का मध्ये, नाही तर मला कळणार कसं तू जागा आहे. अर्जुन पण प्रतिसाद देतोय, आपलं लक्ष आहे. दरवेळेला भगवंत सांगतात ना, अर्जुना जरा नीट अवधान देऊ नाही बरं, मी जर महत्वाची गोष्ट सांगते म्हणतो, हा जीची निके म्हण बरोबर आहे म्हणतं महाराज, हे तुम्ही जे सांगताय ते खरोखरच आहे, पटलंय म्हणजे मला. आणि मग अर्जुन म्हणता, आता कृष्णा तुला सांगितलेला योगू तो मना तरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्य त्याचा. आता शंका आली अर्जुनाला, भारावलाय की हा योग वगैरे कसं इतकं वर्णन केलंय, पण माझी योग्यता आहे का हो भगवान एवढी असं करण्याचं? तुम्ही सांगितलं एवढा निग्रह करायला पाहिजे, इतकं इंद्रियांवर ताबा पाहिजे, असं काय काय करायला पाहिजे. तरी मी मधल्या सगळ्या ओव्या गाळल्यात, त्याच्यात सगळं दिले की किती केवढं अवघड ते तप असतं. तर म्हणतो पांडू माझा आहे का योग्यतेचं एवढं हे करायचं? तेव्हा मग श्रीकृष्ण म्हणतो, काही धनुर्धरारे काहीतरी काय विचारतो अर्जुना म्हणे, हे काज किर निर्वाण परी आणिक जे काही साधारण, तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय. ओढवे म्हणजे योग्यतेच्या. म्हणतात अरे असं काय माझी योग्यता आहे की मी असं का म्हणतोस तू? कुठलीही योग्यता, पुढे तरी म्हटलंय अहो योग्यता म्हणजे काय की बाजारात विकत मिळते का, की आपणच मिळवायची असते. एरवी म्हणजे लौकिकाच्या ह्याच्यात सुद्धा आपली काही योग्यता असेल तर त्याच्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात ना, मिळवावी लागते ती योग्यता. आपण म्हणतो नाही, एखाद्या चित्रकाराची चित्रकृती पाहून मग त्याची योग्यता कळते, अरे वा अतिशय सुंदर आहे, आणि मग त्यांनी ते मेहनतीने मिळवलेलं आहे. एखाद्याच्या अंगात आधीच असतं, पण ते वाढवणं, त्याच्या योग्यता वाढवणं त्याचं कष्टाचंच काम असतं. म्हणजे त्यांना सांगायचंय भगवंतांना की ती योग्यता अरे अंगात मिळवावी लागते अभ्यास करून, आणि ते काही असं अवघड नाहीये. और आपण म्हणतो ना तेथे पाहिजे जातीच आहे. एक आपल्याला साधा नळ गळायला लागला तरी आपण त्या प्लंबरलाच बोलवावं लागतं. लौकिकात सुद्धा ती योग्यता मिळवावी लागते ना. मग इथे योगात का बरं मग योग्यता आपल्याला नाही मिळवायला लागणार? पण योग्यताचे म्हणजे ते प्राप्तीची आधी न जाणचे, योग्य होऊनिकेचे ते आरंभी फळे. योग्य होऊनिकीचे ही योग्यता आपण मिळवावी लागते, आणि त्या प्राप्तीवरनच कळतं की ह्याला मिळाली आहे की नाही तेवढी योग्यता, आणि मग त्याचं फळ तुला मिळणारच. का बरं नाही मिळणार? आणि त्याला एक दिलासा देण्यासाठी म्हणून म्हणतात, ये तुला दिये आयणी माझी, एवढे योग्यपण तुझेही तेवढे. अर्जुना तुझ्याकडे आहे बरं एवढी योग्यता, घाबरू नकोस. तू प्रयत्न केलंस तर काही नाही होणार. ये तुला लिये असं वागल्याने, मी जसं सांगितलंय तुला असं वागल्याने निश्चित तू वरतीच असेल, आणि तेवढी तुझी योग्यता आहे.
ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे, असं म्हणून त्याचं साकडं फेडलं म्हणजे त्याला आश्वासन दिलं जरा की घाबरू नकोस, तू पण जाशील याच्यातनं. आणि म्हणून एक म्हणून मुद्दामून सांगतायत ते काय कसं असतं, ज्ञातच नतस्तु योगोऽर्जुन एकांत मनस्विनता. आता हा योग प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं, ते आत्मसंयम योग आहे ना. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीव विकिला, तो नाहीच एक म्हणतला अधिकार्या. ते म्हणतेस ना कोणाला अधिकार आहे, योग्यता आहे की माझ्या अंगात, ती योग्यता मिळण्यासाठी काय अभ्यास करावा लागतो. रसनेंद्रियाला जो वश झाला किंवा निद्रेला ज्यांनी आपल्याला विकला तो त्याला म्हणून मिळणार नाही. आपण बघतो रसनेंद्रिय फार भारी आहे, सगळ्यात सगळं एकत्र आपण आवरू शकतो. आपण काय म्हणतो, हा वैराग्य आता अंगी बाणवायचे, जरा या वाटेला जायचंय, दागिने सोडा किंवा कमी घाला, कपड्यांची हौस कमी कराल, बाकी आणखीन काय कराल, पण खाणं आणि बोलणं. आंब्याचे दिवस आलेत, एकतरी आंबा खाणारच होईल असं नाही, डॉक्टरांनी सांगितलंय, पण थोडा तरी खाऊन. आणि बोलणं आपलं ठिकठिकाणी, आपला अहंकार, आपली वासना आलीच, मग ते बोलणं काही आपलं, मग ती जीव असे काही दाखवते प्रताप, गेला की गेला शब्द ना. म्हणून त्यांनी म्हटलंय रसनेंद्रियाच्या अंकीला, त्याच्यावर आधी ताबा मिळाला पाहिजे. ही पहिली पाहिजे, त्याच्यावर ताबा मिळवा, मग तुम्ही पुढे करून घेत. म्हणजे अतिशय विषय सेवावा तैसा विरोध नव्हावा, की सर्वथा निरोध हवा, हेही नको, कुठलंच टोक नको. अहो शरीरापुरतं आहे ते घ्यायला पाहिजे. अजिबातच अगदी महिने आपला उपवास केला म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी सांगतात बरं का भगवत. किंवा अजिबातच काही नाही, अजिबातच खाणं नाही, काही नाही, एवढं अतिरेक करतात बघा काही ठिकाणी, त्याला हा योग नाही म्हणे. पण अतिशय विषय म्हणजे अतिशय पण विषयाच्या मागे लागायला नको, जेवढा शरीराला आवश्यक आहे तेवढा पाहिजे. आणि विरोध व्हावा, सर्वथा निरोध व्हावा, की संपूर्णपणे त्याचा निरोध करावा असं पण नाही. आहार तरी सेविजे परियुक्तीचे नि मापे नेविजे, क्रिया जात आचरीचे तयाची स्थिती. आहार विहार असं जे म्हणतो ना, आहार सुद्धा कसा पाहिजे, युक्तीची मापे मबीचे, म्हणजे मोजणे, मोजून खायचा, मोजून घ्यायचा आहार. या वाटेला जायचंय ना तुम्हाला तर मोजून घ्यायचा. क्रिया जात विहार पण आपला योग्य पाहिजे. तुम्ही समाजात वागताना, चौघात बोलताना कसं वागायचं, नीतीने वागायचं, धर्माने वागायचं, ते पण तुमच्या हातातच आहे, त्याचप्रमाणे पाहिजे. युक्ती संयमी, ही युक्ती संयम राहण्याची युक्ती माणसाने घेतली पाहिजे. योग कर्मसु कौशल्य म्हटलंच आहे ना, कर्मातलं कौशल्यच आहे योग. तो हा योग करायचा असेल, कोणती गोष्ट किती प्रमाणात करायची हे आपण विवेकाने आपण ठरवलं पाहिजे, तरच मग हा आपल्याला योग प्राप्त. एरवी सुद्धा आपण सामान्य सांगतात ना डॉक्टर, तुम्ही काय पचत नाहीये तुम्हाला, काय नाही ते बघून खा. एखादं दुसऱ्याला आता एवढं सगळं पचतंय म्हणून तू पण तसं खायला लागलास तर कसं होईल बरं, नाही ना होणार. आपलं हिंडणं फिरणं काय करमणूक म्हणून थोडंफार काय करतो, तो साधक आहे त्यांनी सगळं मापातच मवावे म्हटलं केलं पाहिजे. जागणे जरी जावले तरी होवावे ते मितले, येतुलेनी धातू साम्य संचले असेल समजे. जागरण पण किती, तेवढं झोप पण व्यवस्थित घ्यावी, आणि जागा म्हणजे रात्र जागलेत आपले तर नाही होणार. त्या वेळेला झोपायचं, त्या वेळेला उठायचं, म्हणून आपल्याकडे संस्कार आहेत. लवकरी निजे लवकरी उठे त्याचे आरोग्य भेटते म्हणतो आपण, पण आता तर उलटच चाललंय सगळं. अमेरिकेच्या घड्याळावर जर करायचं म्हटलं तर दिवसा झोपतात आणि रात्री निशाचर झालेत, आता रात्री जागे. मग त्यांचं नाही काय ते म्हटलं ना, धातू साम्य संचले, धातू बिघडणारच हो शरीरातले. असं झालं, आपल्या सप्तधातू असतात ना, चरबी, रक्त, मांस, समेद, अस्थि, वीर्य वगैरे हे सगळे ते संतुलित राहिले पाहिजे शरीरात, तरच तुमची तब्येत चांगली राहते. आपल्या आयुर्वेदात या सगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे. आपलं आयुर्वेदाचं शास्त्र औषध फार महान आहे, आपण विसरलो. म्हणून सगळं एकदम
सगळेच विषय सोडा असं भगवंताने कधीच सांगितलेलं नाहीये. तुम्ही शरीरापुरतं घ्या ना, जो कर्मयोगी आहे त्याला करायलाच पाहिजे, तर कर्म करायची तर, पण समतोल रीतीने ते केलं पाहिजे. प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासू दक्षु नवसी, तरी सांग पा काय भिहसी दुवाडपणा. अरे तुला प्राप्ती तर पाहिजे, म्हणजे तुम्हाला हा योग पाहिजे, ह्याच्यातनं बाहेर जायचंय, तुम्हाला स्वतःला प्राप्त करून घ्यायचंय, पण मग अभ्यास नको का करायला. अभ्यासू दक्षु नवसी हेच असतं माणसाचं, सामान्य माणसाच्या दृष्टीने सांगतायत. हा आम्हाला वजन करायचंय, वजन कमी करायचंय, आणखी हे मिळवायचंय, पण ते प्रयत्न कुठे करतायत तुम्ही? सगळं सोडून देतात. खाऊया, काही हरकत नाही, आजचा दिवस एवढं चालेल तर, त्याने आग्रह केला एवढा, मग काही असं नाही. नियम म्हणजे नियम, पहिल्यापासून आपले संस्कार, लहान मुलांना आपण संस्कार जे त्याच्यात अर्थ नाही, काहीतरी नियम संस्कार. बाळकडू सगळे डॉक्टर म्हणतात की 5-7 वर्षापर्यंत ही मेंदूची वाढ होत असते मुलाची, आणि त्यावेळेला जे संस्कार त्याला मिळतात ते जन्मभर विसरत. नंतर एकदा तो मातीचा डोळा ओला असलेला कोरडा झाला, मग नाही फारसा उपयोग. म्हणून तेव्हापासून आपण जे देतो ते पुढे उपयोगात पडतं, म्हणून त्याला महत्व आहे. मग ते म्हणतात सांग पा काय भैसी दुवाडपणा. हे अवघड आहे, अवघड आहे असं तुला वाटतंय, पण तू जर अभ्यास केला, दक्ष राहिला, तू घाबरतोस कशाला यायला. सांग पा काय भैसी, आपल्यालाच म्हणतात जणू काही माऊली, घाबरता कशाला. हे तुम्ही एकदा निश्चय करा, नियम करा. नाही, आणि एकदा आपण निश्चय नियम केला ना, की आपल्यालाच आवडत नाही ते तोडायला. एकदा तुम्ही रोज फिरायला जायचं म्हटलं की बरोबर त्यावेळेला जाग येते, आणि तुम्हाला करमत नाही. मला तरी नाही चैन पडत, रोजचं माझं चालणं झाल्याशिवाय काहीतरी गिल्टी वाटलं. गिल्टी आपण जेवतोय, एखाद्या दिवशी बरं नाही, कार्य काहीतरी, ठीक आहे, मग कसं काय म्हणेल, नाही होणार. अवघडपणा काही वाटणार नाही त्याच्यामध्ये. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगासारखे काही आहे. म्हणतात अरे काही तसं सोपा योग नाही. असं म्हणे, जे जे आपल्या हिताचं असतं ना, चांगलं असतं, ते इंद्रियांना वाईटच असतं. बघा, बहुतेक करून आपण म्हणतो, सगळे म्हणतात असंच कसं असतं, तुम्ही छान छान चवीचं बघायचं, ते शरीराला नसतं, चांगलं नसतं. ते थोडक्यातच कहत असतं. मीतपणा हा मंत्र ठेवायचा आपण सगळ्यात ठेव. म्हणून ते म्हणतात की इंद्रियांना ते दुःखदायकच वाटतं, पण त्या इंद्रियांना एकदा सवय लागली की अवघड काहीही नाही. मग योगासारखे काही सोपे आहे असं म्हणतात. एरवे तरी येणे योगे, जे इंद्रिया विंदाण लागे, चित्त भेटवली आपण पेया. ते म्हणतात जे इंद्रिया विंदाण लागे, विंदाण लागे म्हणजे निग्रह, त्या इंद्रियांवर एकदा ताब्याचा अडसर पडला त्यांच्यावर, तर हा योग तुम्हाला साधतो, आणि चित्त भेटो रे आपण पेया. तुमचं जे आत्मस्वरूप आहे तिथपर्यंत तुम्ही जाणारच. तिथे चित्ती भेटो रे, तुम्हाला भेटणारच ते आत्मस्वरूप. आणि परतोनी पाठीमारे ठाके, आणि आपण याते आपण देखे, देखत खेबो ओळखे म्हणे तत्व हे की. साक्षात्काराचा क्षण त्यांची. असं तुम्ही वागलात तर तुम्ही पाठीमारे झाके, ते बहिर्मुख होतं चित्त, ते अंतर्मुख झाले, आत गेले, जीवाशिवाची भेट झाली आहे, आणि देखतो खेवी ओळखे म्हणजे अरे हे तर आपलं स्वरूप आहे, आपणच आहे, आपण स्वरूप असं म्हणून तो ओळखतो. अहम ब्रह्मास्मी. सगळ्या संतांचे बघा हा जे साक्षात्काराचे क्षण आहेत त्याच्यात त्यांनी लिहून ठेवले. अरे अरे ज्ञाना झालासी तू पावन. हे कुठल्या क्षणी लिहिलं असेल ओळखा तुम्ही ज्ञानेश्वर. तुझं ध्यान कळू आले, हो की नाही. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगाटले असं म्हटले त्यांनी. क्षण आहेत ते त्यांचे, त्या वेळेला जे एकरूप झालेले. मग मेरूपासनी थोरे देह दुःखाचे ने डोंगरे, दाटीचे पापरी भारे चित्त न दाटे. मग कसे बदल होतात तुमच्या मनस्थितीत. एकदा ही स्थिती तुम्हाला प्राप्त झाली की कुठल्याही दुःखाला तुम्ही घाबरत नाही. म्हणून तिथे म्हणताय ना, यस्मिन् स्थितान दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तेवढा मोठा डोंगर येऊ दे दुःखाचा, नाही तुम्ही त्याला
तोंड देणार, सक्षमतेने तोंड देणार. चित्त न दाटे, नाही तुमच्या चित्तात काही क्षोभ होणार, काही होणार. नेहमी चित्त शांतच राहणार तुमचे. तुम्ही त्याला तोंड देऊ शकणार. सावरकर एवढीशी मोठी कसे सहन केले त्यांनी एवढे कष्ट. मनोभूमिका निर्माण झाली होती त्यांची, मनशक्ती तेवढी तयार झाली होती. विवेकानंद एवढे कष्ट, गेले अमेरिकेत, सर्व धर्मांची परिषद होती, त्यांना तिथे किती जरा तोंड द्यावं लागलं, टीकेला तोंड द्यावं लागलं. कडकड थंडीमध्ये बर्फामध्ये काही न खाता उपाशी राहिले. मग हे ते सहन केलं त्यांनी सगळं. आणि परत आपल्या सनातन धर्म काय आहे, वेदातलं ज्ञान काय आहे, सगळ्यांच्या समोर मांडलं त्यांनी. मग हे कशामुळे होतं? या स्थितीमुळे. ही शक्ती तुमच्यामध्ये आत येते आणि ती तयार होते. आत्मतत्वाशिवाय श्रेष्ठ काय आहे तुम्हाला काय? दुसरं काही नाही. ती शक्ती जी आहे ती आपल्यात आहे, ती तो ओळखतो आणि त्याच्या पुढे सगळं तुच्छ असतं. तुकारामांनी नाहीतरी एवढी मोठी संपत्ती पाठवली शिवाजी महाराजांनी, त्यांनी एका क्षणात सांगितलं मला काही उपयोग नाही. बघा कोणीतरी आपलं एवढीचं काहीतरी फुकट मिळते म्हटल्यावर कोण सोडतं याच्याला? नाही, एवढा नसतो. मग हे कशामुळे होतं? ही शक्ती आहे आणि ती शक्ती ओळखून त्या शक्तीचे एकरूप झालं की होतं. तरी तोची योगू बापा परी आहे के परी सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविचे. काय त्यांनी कल्पना सांगितले ते त्या संकल्पाला पुत्र शोक दाखवा. आता संकल्पाचा पुत्र म्हणजे काय? विषय, काम. संकल्प म्हणजे काय? मुळात मनात, मन म्हणजे तरी काय आहे? हो, विचाराची धारा आहे, त्याच्यात सतत विचार सुरू असतात. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प. संकल्प म्हणजे आता मला हे पाहिजे, आता मी हे करणार, हे मला पाहिजे. विकल्प काहीतरी विपरीत कल्पना. असं साखळी अशी सुरू असते कायम. ध्यानामध्ये म्हणून सांगतात ना, ध्यान करताना काही साखळी थांबवायची, मनाचं अमन करायचं. जेवढा पण जमेल तेवढं तुम्हाला विचार तोडून टाकायचे, शांत मन करायचं, अमन करायचं. मग तो हा पुत्रशोक त्या संकल्पामधनच विषय निर्माण होत ना. एक संकल्प येतो आधी मनात, मग मन म्हणतं हा काही खायचंय म्हणा, मग त्याची आसक्ती निर्माण होते त्या विषयाची, मग ते घडतं. म्हणून त्याला पुत्रशोक दाखवा म्हणतात संकल्पाला. म्हणजे ते विषय तुम्ही दौडून टाकले, देशोधडी लावले. असं जर त्या संकल्पाला कळलं तर म्हणे तो मरूनच जाईना. विषयाचे निमालिया ऐके इंद्रिय नेमाची या धारणी दिखे. म्हणजे इंद्रिय आता नेमात वागतायत, ती बाहेर जात नाही. हे घालून मुके जीवितवासी. अहो तो मुख जीवितवासी हे घालून हृदय फोडू तो मरूनच जाईल. कोण? संकल्प. मग मूळ जिथला तयार निर्माण व्हायला लागतात विषय, तेच मुळे जातील ना. अशी युक्ती आहे म्हणाला तोची योगू बापा एके परी आहे सोपा. हे करा काय शेवटी ह्याच्यातनं सांगायचंय माऊलींना, अहो थोडा तरी निग्रह पाहिजे. लौकिकात सुद्धा थोडे तरी नियम पाहिजे, काहीतरी पाळायला पाहिजे. अमुक एक वेळेला मी करणार, अमुक एक वेळेला करणार, हे ठरवलं पाहिजे. तुमचं जीवन सगळं नीट होऊन जातं त्याच्यामुळे. नाहीतर नाही होत, विस्कळीत होत. काहीतरी ते पाहिजेच. अशा प्रकारचा हा योग करण्यासाठी हे तुला केलं पाहिजे अर्जुना. आता नियमोची हा एकला जीवे करा बापुला, जैसा कृतनिष्ठाची बोला बाहेरा नव्हे. आता मग एकच तू कर, हा नियमच काय जीवे करावा आपुला. आपला जीव प्राण हा नियम आहे असा, त्याप्रमाणे त्याचा पाठलाग कर नियमाचा, त्याप्रमाणे वाग. कृतनिश्चयाचा बोला बाहेर. कृतनिश्चय, निश्चयच केला पाहिजे, नाही तर होत नाही. एकदा मी करीन म्हणते असा, मी करीन म्हणते अमुक म्हणायचं नाही. तुझा निश्चय दिलाय. विनोबा भावे म्हणतात, अहो जो वेळ कळत नाही त्याला वेळ पाळत नाही, आणि जो दिलेला शब्द पाळत नाही तो आध्यात्मिक नाहीच होत. कित्येक त्यांना बघा तुम्ही, एखाद्या म्हणते अगं ते मला जरा पुस्तक पाहिजे किंवा नाव सांग, हो सांगते बरं का, ते विसरून जातात. आपण बोल दिलाय ना, दिलाय. जो आध्यात्मिक खरा असेल तो वेळ पाळेल, पटकीन ती मदत करेल. काय कोणाला पुस्तकाचं नाव पाहिजे, पत्ता पाहिजे किंवा अजून काय पाहिजे. बोलतात लोकांनी विसरूनच जातात. नाही मग कृतनिश्चयाचा बोला बाहेरा नव्हे. तो जो निश्चय तू केला असशील तो तंतोतंत पाळ, तर हे शक्य आहे.
पाठी केतुलेने एके वेळे तया स्थैर्याचे मिळे आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे. पाठी काही वेळे मग असं करता करता ती सवय लागते शरीराला मनाला. त्याच चक्रात मग जायचं, नियमाच्या चक्रात. आणि असं करता करता एक दिवस तू आत्मस्वरूपाशी निश्चित जाशील असं भगवंत त्याला आश्वासन देतात अर्जुनाला. काय अवघड नाही म्हणतात त्याच्यात, नियम कर आणि मग कर. तरी मी तव सकळ देही एथ एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असेल. मग हा जो योगी असतो ना त्याला असे अनुभव लागतात की मी तव सकळ देही. मी म्हणजे इथं ब्रह्म परमतत्व सगळ्यांच्या शरीरात मीच आहे आत्मरूपाने नटलेलो आहे तिथे. एक विचारू नये, शंकाच नाही, शंकाच काढू नको, सगळ्यामध्ये मी भरलेलाच आहे मुळी. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ सगळे, आणि माझ्यामध्ये तसेच सगळे आहेत. कारण माझ्यामध्ये सगळे म्हणजे माझ्या आधारावर आश्रयावरच हे जग निर्माण झालंय ना, हे भूत मात्र निर्माण झाले. तसा इथे अर्थ आहे. सगळ्या ठिकाणी ब्रह्म आहे. नाही तर एकनाथाने ती गंगा गाढवाच्या तोंडात घातली नसती वाळवंटात. त्यांनी तेच ब्रह्म तिथे आहे म्हटलंय. नामदेव पुत्राच्या मागे अरे कोरडी पोळी खाऊ नको ठेवलं असं. पक्षात पण ब्रह्म आहे, प्राणात पण तेच ब्रह्म आहे. अशा प्रकारे तिथे सगळीकडे मी आहे, माझ्यात ते आहे. हे ऐसेचे संचले परस्परे मिळेले एवढे बुद्धी घेते होवा वेगा. असं तू बुद्धीने घे की सगळ्यात मी आहे, माझ्यात ते आहे. सगळं जगामध्ये विज्ञानाने आता केलेले स्पष्ट इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन याच्यात कण ते सगळे गतिमान असतात. त्याच भिंतीतल्या त्या इलेक्ट्रॉन प्रोटॉन ह्यांना योगबलाने गती देऊन भिंत चालवली ज्ञानेश्वरांनी. आता ते मोठमोठे येतात. मानवाला विज्ञानाला अजून कळलं नाही प्रत्यक्ष विश्वनिर्मितीच्या वेळेला काय कुठली शक्ती होती, मूळ पण काय. आता त्याला देवकण म्हणून नाव दिलेले त्यांनी, त्याच्यावर अजून चाललेत त्यांचे शोध, संशोधन चाललेले आहे त्यांचं. अशा प्रकारे तुम्ही सगळीकडे मी आहे असा कसा आहे म्हणे. दीपा आणि प्रकाशा एकवंतीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई जैसा तुम्ही तया माझी. अहो दीप आणि प्रकाश काही वेगळे आहेत का? दिव्याचा प्रकाश म्हणजेच दीप ना, काय वेगळे, त्याचं तेज म्हणजेच ते आहे. तसा म्हणे तो आणि मी एक आहे. तो आणि मी कोण? जो हा योगी झालेला आहे, जो माझ्यापर्यंत आलेला आहे, आत्मरूप झालेला आहे. म्हणून ते म्हणतायत तो माझ्यात एकरूप झाले. हा खरं बोलणंच व्यर्थ आहे, कारण आम्ही एकच आहोत. 9व्या मधले ते 2 8वा श्लोक जे नेहमी गोंधळात पडतात सगळ्यांना. न च तेषु अवस्थितः म्हटलेलं. न च वस्थानि भूतानि पश्यमे योगमेश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभाव. एकदा म्हणतात ते माझ्या आता आहेत आपैकी आहे, नंतर म्हणतात नाही तसं पण नाही. म्हणजे काय, असं वेगळे पण बोलण्याचं कारणच काय, आम्ही एकच आहोत. मग तो माझ्यात आहे मी त्याच्यात ते म्हणण्याचा अर्थ काय असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून तू असं समज की तो आणि मी एक आहे, एकरूप झालेले. अशी ही स्थिती केव्हा मिळते? हा योग जेव्हा तुला प्राप्त होईल तेव्हा ही स्थिती. आणि हे मनावर ते म्हणतात तर सांगितले मनातल्या संकल्पाला पुत्रशोक दाखव म्हणून मन हे फार सांभाळणं मोठं काम. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणी तरी न सापडे एरवी रहाट्या थोडे त्रैलोक्य या. मग तो अर्जुनाने विचारलंय कृष्ण प्रमाधी बलवत दृढ तस्याहं निग्रह म्हणणे वायो. अरे बाबा तू म्हणतोयस संकल्पाला पुत्रशोक दाखवा, असं करा तसं करा, पण तेवढं मन हे आवरायला अवघड आहे म्हणे. कसं काय आवरायचं, मला अवघड वाटतंय. तर भगवंत म्हणतायत की अरे मन म्हटलं, मन म्हणजे काय आहे. अरे मन कैसे म्हणे पाहो तरी सापडे एरवी राहत्या थोडे. तुम्ही आता ह्यांचं वर्ण बहिणाबाईंचं आठवा ओळील्या. मन केवढं केवढं खसखसीचा दाणा आणि मन एवढं त्याच्यात आभाळा माहिना. म्हटलं तर मन एवढं संकुचित पण होऊ शकतं आणि म्हटलं तर मन आभाळा एवढं मोठं होऊ शकतं. म्हणून हे असं मन म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे म्हणे, पण त्याच्या एकदा आपल्या आप्यात आणली ना तर मग काही कठीण नाही. म्हणून ते म्हणतात थोडे त्रैलोक्य या. म्हणून मी ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी घेईल. म्हणजे आपण म्हणतो आधीचं मर्कट त्याच्या आता मध्यम आला तसं आपण म्हणतो, पण या मनाला ताब्यात मात्र ठेवलं ना तर शक्य आहे मग हे सगळं.
मग त्या मनाला ताब्यात कसं ठेवायचं ते आधी सांगितलंच ना त्याने, काय कसा निग्रह पाळला पाहिजे त्याने. म्हणे अवघड आहे खरं आहे अर्जुना, म्हणतोस तू मनोदुर्दित ग्रहाचलम, पण परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे, तरी केतुनी एके अवसरे स्थिरावेल. बरोबर आहे, मी मला पण पटतंय अर्जुना की कठीण आहे मन आवडणं, पण अशक्य नाहीये. अशक्य नाही. काय अभ्यास करायला पाहिजे? वैराग्याचे आधारे. वैराग्य जरा आणलं पाहिजे. तुम्ही जर विषयात वाहूनच गेलात तर नाही आवडणार. वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, मोहरे अभ्यासाकडे वळवा ते मन. काहीतरी अभ्यास मनाला, मनाचा जो व्यायाम असतो, अभ्यास करायला पाहिजे. काय अभ्यास? वाच, रोज काहीतरी ह्याच्याबाबत वाचलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, 5 मिनिटं का होईना ध्यान लावलं पाहिजे, तर ती मनाला शांती मिळेल ना. मनात ते परत परत विचार येऊ नये म्हणून मनातला केर कचरा काढून, सगळे सांगतात संत, केर कचरा काढून टाका मनात. मग सद्विचार येणार कसे तिथं? तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. नित्य नवा दिवस देऊ, आज पाळले उद्याने नाही. नित्य नवा दिस जागृत राहायलाच पाहिजे, कायम जागृत राहायला पाहिजे. जर मग ते म्हणतात वैराग्य आणि अभ्यास असेल तर का बरं नाही होणारच? स्थिरावणारच, शांत राहणारच ते. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न निगती काही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. अरे मग मी तर काही मानत नाही का? मात्र जे विरक्त नाही आणि जे अभ्यास करत नाही त्यांना नाही मिळणार, हे मला पण मान्य आहे. पण वैराग्य थोडंफार अंगी बाणवलंय आणि अभ्यास पण केलाय. मग चंचल हे मनाचा स्वभाव आहे म्हणून गप्प बसायचं नाही. असं म्हटलं अरे चंचलच आहे, मला ते काय अवघड नाही, काय नको बाबा, काय जमत नाही, असं नाही. सतत प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे की नाही, तो प्रयत्न केला पाहिजे. वैराग्य ही मनाची अवस्था आणि पोशाखी नव्हे. तुम्ही भगव घालाल, माळा घालाल, टिळा लावाल म्हणेल वर नाही. मनात काय चाललंय ते. वर्ण पोशाख बदलला, पण आता आहेत ना वासना, मग काय होणार? त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून वैराग्य ही मनाची अवस्था, असं वैराग्य पाहिजे असं भगवंत म्हणतायत. अभ्यास करावा लागतो, मग हळूहळू आसक्ती कमी होते. प्रत्येक ग्रुपमध्ये काय काय असेल, केव्हा किती वर्षापासून ज्ञानेश्वरी दासबोध वगैरे सांगते, प्रत्येक ग्रुपमधला एकदा कोणीतरी म्हणते ताई पूर्वीसारखं माझं जरा कमी झालं बरं का. आता अगदी एखाद्याची अशी साडी बघून असं वाटत नाही की पाहिजेच ही मला लगेच मिळेल, नाही ठीक आहे नाही म्हणायचं, हा दागिना मला पाहिजे, अशी इतकी इच्छा होती. म्हटलं एवढा बदल तरी झाला ना, खूप आहे ना. मग आपणच आपली ही शुद्धीची प्रक्रिया शोधली पाहिजे. आपण नेहमी एवढं ऐकतो, प्रवचन ऐकतो, काहीतरी वाचतोय ज्ञानेश्वरी, काहीतरी अभ्यास परीक्षा देतोय, मग आपली शुद्धतेची ही प्रक्रिया आहे की नाही आतमध्ये सुरू? त्याच्यामुळे माझ्यात काही बदल झालाय की नाही, राग कमी झालाय की नाही, एवढ्या तेवढ्याने मूड जातो का माझा? बाईने आले गेला मूड, जाऊ दे मरू दे, झालेला आपल्याला एवढ्याशा तेवढ्याशाने मला तुमचा मूड जातो. ठीक आहे, चलता आहे ऐसा. आपण जे आहे त्याला, हे बघा, जे आहे त्याला तोंड दिलंच पाहिजे. मग ते वेळात खडक कशाला? आनंदाने करा ना. ही अशी स्थिती केव्हा येईल? अभ्यास, वैराग्य. हा तुम्ही अभ्यास मनात बाणवला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. मग आत्मसंयमावर इतरही उपाय पाहिजे. म्हणजे शक्यता म्हटलेलं आहे. म्हणून आता एखाद्याला काहीतरी रोग झाला, बरं होता, डॉक्टर सांगतात तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका, पण त्याच्याबरोबर औषधी पाहिजेच ना. तसंच हे पण आत्मसंयमावर संयम, त्याच्याबरोबर इतरही उपाय केलेच पाहिजे. जे काही खायचं नाही ते नाही खायचं, जे करायला पाहिजे ते करायचं. आत्मसंयम असं सगळं केलंच तर मग तया नाकळे हे आम्ही म्हणू काही. तर मग असं जर अभ्यास त्यांनी केला नाही तर त्याला मिळणार नाही, मला पण मान्य आहे. पण हे पण सांगतो की हे अभ्यास केला तर नक्की मिळेल, तुला अवघड नाही आहे. मग अर्जुनाला पण ते पटलंय. म्हणून सांगे गोविंदा कवडू एक मोक्षपथा, झोंबत होता श्रद्धा उपाये विण. मग आता अर्जुनाला जरा प्रश्न पडला, हा फार महत्वाचा प्रश्न त्यांनी जे काय विचारले ते. सांगे गोविंदा कवडू एक मोक्षपथा, कोणी एक माणूस ह्या
मार्गावरनं चाललाय, हा योग त्याला पाहिजे, अभ्यास करतोय, त्या मार्गाने चाललाय, झोपत होता श्रद्धा उपाय विण, पण प्रयत्न कमी पडले त्याचे, उपाय विण, यम नियम वैराग्य कमी पडले, श्रद्धा त्याच्यातली त्याची कमी आहे, ही अशी शंका विचारलेली अर्जुनाने. मग म्हणे हा मनुष्य ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्याची समाजी, बुडाला तया होची कवण गीती, आत्मसिद्धी न ठकेची, मागुते न येवची, ऐसा अस्तू गेला माझा रुची, आयुष्य भानू, आयुष्य रूपी भानू मध्येच असताना गेला, म्हणजे मरण आलं त्याला मध्ये, किंवा काही कारणाने तो पुढे जाऊ शकत नाही, अपघाती मरण येतं, अभ्यास चालू आहे, एखाद्याचा चांगला अभ्यास चालू आहे पण मरण आलं मध्ये, एखाद्याचा जातोय त्याच्यानी पण प्रयत्न कमी पडतात, किंवा परिस्थितीने आजूबाजूची परिस्थिती नसते काय ना ते करण्याची, असं होत नाही. मग असा या दोन्हीला अंतरला, म्हणजे परमार्थ पण आणि हा आयुष्यातलं पण त्याची वाटचाल थांबली, असं जर झालं, पण मनात श्रद्धा धरूनच मेला तर त्याला कोणती गती मिळते, म्हणजे पाठी कोरी का पुढे परत जन्म मिळाला तर, तेव्हा फार मोठं आश्वासन दिलेलं आहे भगवंतांनी आपल्या सगळ्यांना, पाठी कोरी राहत नाही, ते ज्ञान घेऊन तो जातो पुढच्या आयुष्यात जन्मात. तेव्हा कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे का. अहो ज्याला खरोखरच मनापासून मोक्ष पाहिजे, त्याची गती पाहिजे, आणि तो हा अभ्यासाच्या वाटेला गेलाय पण काही कारणाने नाही पूर्ण झाला, पण त्याला म्हणे मोक्षच मिळा, गती आहे, म्हणजे त्याला गती चांगलीच मिळते. याला इथे योगभ्रष्ट हा शब्द वापरलेला आहे, ही योगाच्या वाटेवरनं चालले तरी आपण अर्धवट राहिले आणि मध्येच त्याला योगभ्रष्ट असं म्हणतात. इथे त्यांनी म्हटलेलं, इथे उचलता पाऊली, जास्त म्हणजे उचलता पाऊली नये वेगूची नव्हती, वेग कमी पडलाय त्याचा, जेवढा अभ्यासाचा वेग पाहिजे तेवढा कमी पडलाय, पण त्याला पुढे तीच गती मिळते, दुसरी काही मिळत नाही. जयाच्या पुढे चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहत देवता आधी सिद्धी, असं जे कुळ असतं त्याच्यात त्याला जन्म मिळतो. म्हणे ते त्याने पुण्य केलेलं आहे तो ते स्वर्गात जाऊन भोगेल, आणि परत याची वेळ असेल तेव्हा त्याला एक तर म्हणे महायोगी ज्ञानेश्वरांसारखं कुळ, जिथे वैराग्य अभ्यास हेच आहे, कित्येक जन्मात कित्येक पिढ्या तिथे म्हणे येतो, तिथं शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्ट अभिजायते, अतिशय पवित्र कुळ पण वैभवशील, म्हणजे ज्ञानानी आणि लौकिक अर्थाने वैभव, त्या अर्थाने पण. उदाहरणार्थ एकनाथ महाराज, त्यांना दोन्ही अर्थाने वैभव मिळालं होतं, पण त्यांनी संसारात राहून परमार्थ कसा करायचा हे आदर्श घालून दिला. अशा कुळात म्हणे त्यांना जन्म मिळतो. जयाची कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, ज्याची चिंता परमेश्वराचीच पतिव्रता आहे चिंता, म्हणजे त्यांना हीच काळजी की मी परमेश्वराकडे कसा जाईल, ध्येय काय परमेश्वर प्राप्ती. अशा कुळामध्ये त्यांना जन्म मिळतो. हे काही थोडं थोडकं आश्वासन नाहीये भगवंताचं की तुमचा ह्या जन्मात केलेला अभ्यास वाया जात नाही. नाही तर म्हटलं परत जन्माला की पाठी कोरीला परत गमभन सुरू श्रीगण, तसं नाहीये. मग हे सगळं त्यांना परत आपण म्हणून म्हणतो ना, मरण समयी प्राण बाहेर पडतो, आत्मा बाहेर पडतो, ज्ञान संस्कार वासना ह्याच्यासकट बाहेर, म्हणून जन्मोजन्मीच्या वासना त्या असतात, म्हणून आपण देहभावावर नसतो जास्ती. अहो जर त्या मागच्या कित्येक जन्मात जो पापकर्मच करत असेल, विषयात बुडालेला असेल, त्या वासना घेऊनच तो परत जन्मतो, म्हणून लवकर त्याचे संपत नाही. एखादाच नशीबवान ज्याला असा गुरु भेटेल आणि त्याला तो उपदेश करेल आणि पूर्णपणे प्रायश्चित होऊन वाल्याचा वाल्या कोळी, वाल्या कोळीचा वाल्या, नाही तो उलट होऊ शकतं, वाल्याचा वाल्या कोळी पण होऊ शकतं जर तुम्ही त्याच्यात माहिती वेळी सावध झाला आणि कृपा नाही झाली, असं होऊ शकतं म्हणते.
स्वतःच वर्णन करतात. हो ज्ञानेश्वर म्हणतात, तैशी तसेची वाट न पाहता वयसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. मग तो अशा कुळात जन्म घेतो, मग त्याला ग्रह दशेची वाट बघावी लागत नाही, किंवा वयसेची गावा लागता वय पण जावं लागत नाही की एवढं वय आहे मग त्याला शहाणपणी मग ज्ञान मिळत नाही. बालपणीच सर्वज्ञता वरी तयार, लहानपणी सर्वज्ञताच त्याला वरते म्हणे. स्वतःच उदाहरण, निवृत्तीनाथांनी कुमार वयातच गहिनीनाथांकडनं ज्ञान घेतलं. तेच ज्ञान ज्ञानेश्वरांच्या माथ्यावर हात ठेवून, किती वर्षाचे असतील ज्ञानेश्वर त्यावेळेस हातावर 8-9. अहो ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ 15-16व्या 17व्या वर्षी लिहिण्याने काही छोटी गोष्ट आहे. तोंडात बोटं घालतात ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचतात परदेशातली लोक गीतेबरोबरच. का? एवढी अलौकिकता आहे त्याच्यात. काय सोपं करून ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीतेतलं ज्ञान संस्कृत मधलं, आणि सामान्यांच्या दृष्टीने सांगितलं समजावून. व्यवहारातली उदाहरणं दिली, हो तुम्ही असं करा तसं करा, सहज शक्य आहे तुम्हाला. तैशी तशीची वाट न बघता, मग ती अशी वाट बघावी लागत नाही. विवेकानंद रामकृष्णांकडे आले, रामकृष्ण म्हटले, अरे मी वाटच बघत होतो तुझी, का नाही आलं? नारायण ऋषींचा अवतार येतो, तुला एवढं एवढं कार्य करायचं ठरलेलं आहे, ते एवढं एवढं कार्य करायचं, ते ज्ञान घेऊन आलेले आहेत. ज्ञानेश्वर काय, विवेकानंद काय, आद्य शंकराचार्य काय, एकनाथ महाराज काय, बालपणी गेलेत बघा वैराग्य अंगात घेऊन. तुम्ही काय एकनाथ महाराज 8-9 वर्षी मुळावर जन्मलेला पुत्र सगळ्यांनी हिणवलं, गेले एकदम धाड दिशी देवगिरी पर्वतावर जनार्दनांच्या पायी राहिले, सेवा केली, प्रसंगी युद्ध पण केले. गडकरी होते कारण ते, प्रसंगी युद्ध पण केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याला काही दशा बघावी लागत नाही, वय बघावी लागत नाही, आपोआप ते ज्ञान त्याच वेळेला त्याला येतं, सगळं मिळतं. सगळी त्याच्या मुखातनं जणू काही वेद येतात. नाही तर मग रेड्याच्या मुखातनं वेद कसे काय ज्ञानेश्वरांनी बघत असतील, ही शक्ती असल्याशिवाय. अशा प्रकारे तो म्हणे, इथे ह्या जगामध्ये योग भ्रष्ट जो आहे तो त्याचा अभ्यास वाया जात नाही, तो अजून अजून पुढे आणि अभ्यास करतो. ऐसे नेणो काय पैसे तयाचे ती तिचे अभ्यासे समाधी घरपुसे माणसाचे. त्याच्या जीवनात म्हणे असा एखादा प्रसंग घडतो, असा एखादा गुरु भेटतो की तो तिकडेच ओढला जातो, अवश्यापी ह्या ज्ञानाकडेच ओढला जातो तो, आणि तेच करतो. हे सगळ्या संतांच्या बाबतीत बघा. नाहीतर मग बोलल्यावरनं का पळून गेले, सावधान म्हटल्यावर पळून गेले, आणि एकदम जे गेले वाहतो जगाची चिंता म्हणतात बाळनारायण. असे लहानपणापासून ते वैराग्य त्यांच्या अंगात पूर्वी जन्माचं आलेलं आहे. ते ऐसे केणो नाय काय कोण जाणे म्हणे माहीत नाही, पण आपोआपच त्याच्याकडनं अभ्यास घडतो, आपोआपच तो तिकडे ओढला जातो, आणि अजून म्हणे प्रयत्न करत राहतो. आणि एक दिवस असा एक जन्म येतो त्याला की तो त्या परम पदामध्ये विलीन पावतो. प्रयत्नात येत माणूस तू योगी संशुद्ध केलं अनेक जन्म संसिद्धी ततो याची परांगती. परागती कधीतरी तिला मिळते. असं करत करत हे आत्मसंयमाच्या पहिल्यापासून आलेली जी गाडी ती शिवापर्यंत जाऊन पोचते. ती अवघड नाहीये, सामान्य माणसाने सुद्धा ठरवलं तर शक्य आहे. मानवाला महामानव होता येतो, पण त्याच्यासाठी हा एवढा निग्रह संयम, म्हणून आत्मसंयम शिकवलेला ह्याचा. म्हणून या करणे तुते मी सदा म्हणे, योगी होय अंतःकरणे पंडुकुमारा. असा तू योगी हो, म्हणून मी तुला सदा म्हणतोय असा तू योगी हो. मग तुला काय नाही बरं प्राप्त होणार? आता ह्याच्या मागे अजून भगवंतांचं कारण आहे. असा योगी हो, आत्मसंयम, मन भरकटलंय ना तुझं, ते स्थिर आहे आणि युद्धाला उभा राहा. आता धनुष्य बांधण्याने युद्धाला
मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे के तो साचे सुभद्रापती. तो योगी जो असतो ना, भगवंत म्हणतात अरे तो मी तो एक, तो माझा आत्मा आहे म्हणे. तया एकवटल्या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा ह्याची होईल. मी देह तर तो आत्मा आहे म्हणे. भगवंत म्हणतायत तो भक्त माझा आत्मा आहे. म्हणून पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, पुंडलिकाचे आधी घ्यायचं नाव. ऐसा तुकारामाने एकाचे फार छान शब्द आहेत. ऐसा कैसा निष्ठुर होसी भिरकावली, मागे विंड भिरकावलीसी अजूनही पैसा न म्हणससी तया. असा भक्त आहे पुंडलिक. आई वडिलांच्या सेवेपुढे त्यांनी विठ्ठलाला पण म्हणतात थांब आता तिथे तू, युगे 28 विटेवरी उभा. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाहिले. काय नम्रपणा हो. शेवटी म्हणतात अहो मी काय ह्याच्यात माझं काही नाही म्हणे. चाडे माहिती तुम्हाला? चाड शब्द ऐकलाय का कधी? चाड एक शेतकरी जे वापरतात ते उपकरण आहे. बी पेरण्यासाठी वापरायची मोकळी नळी असते, पाईप म्हणा आता यामध्ये पोकळ नळी असते, त्याच्यातनं ते बीज टाकायचं असतं. ज्ञानदेव म्हणतात मी चाडे म्हणे ते फक्त सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविले पुढे. माझे सद्गुरूंनी जादू केले, माझ्या माथावर हात ठेवला आणि म्हणे ते बीज घातलंय फक्त माझ्यात. मी काही काम केलं नाही. मी चाडे एक सगळं म्हणे बीज टाकण्याचं काम केलंय फक्त म्हणे. काय म्हणायचं ज्ञानेश्वरांच्या एवढी प्रतिभा, एवढी शक्ती. आणि असं म्हणायचं आता अर्जुनेशी श्री मुकुंदे नागर बोलीचे विनोदे, ते ओढीची प्रबंधे सांगेन मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता एवढी श्रीकृष्णाने गोष्ट सांगितली सगळी आत्मसंयमाची, योग कसा करायचा. आता ह्याच्या पुढे ते अजून काय सांगतील अर्जुनाला. नागर बोलीचे अतिशय सुंदर आहे म्हणे ते, आणि मी अतिशय सहज रीतीने ओव्यांच्या रूपाने तुम्हाला मी सांगेन, ते तुम्हाला नक्की आवडेल. जे काही आता आपण म्हणतो ज्ञानेश्वर असं म्हणतात, आपण काय म्हणायचं? सुरेश भटांचे फार सुंदर गीत आहे ते, दुभंगून जाता जाता मी अभंग झालो, आता मी मिळालो. एखाद्याला साक्षात्कार झाले त्याची कथा आहे. हा शब्द सुंदर आहे. त्याच्यात ते म्हणतात ज्ञानदेव लिहून गेले ओळ ओळ भाळी, निमित्त असं माझे गाणे, निमित्त असं माझे टाळी. आपण काय निमित्त असतो? कुठलं काय आपली काय योग्यता आहे का? काय माझी इथे बसायची योग्यता तुम्हाला सांगायचे? वासुदेवाची कृपा, ज्ञानदेवांची कृपा आहे जे माझ्याकडनं करून घेतात. काय योग्यता आहे? अशा प्रकारे आत्मसंयम योग आज आपण पूर्ण पाहिजे.